हा वॉटरफॉल पाहण्यासाठी 15 किलोमीटर प्रवास करून आम्ही या घनदाट जंगलात पोहोचलो. पाऊसच नाहीये तर पाणी कुठून असणार असे बरेच जण म्हणाले होते, पण इथे येणं सार्थकी लागलं होतं. चला तर मग पाहूया घनदाट जंगलातील प्राचीन शिवमंदिर आणि नजरेत भरणारा सुंदरसा वॉटरफॉल. डाव्याचा रोड गेलाय सगळं जायचं. परत एक रोड गावल तो उजव्या हाताला गेलाय. ब्रिज आहे, ब्रिज वरनं उजव्या हाताला जास्त जायचं नाही, डाव्या हाताला वळायचं. आपण लांब आहे. थोडं लांब किती मिनिटं? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. 5 मिनिटं. पण इकडेच जायचंय ना सगळं खाली? डाव्या हात डाव्या हाताला जायचंय ना? चालेल चालेल, चला थँक्यू. नमस्कार मित्रांनो, अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आलो आहे चाफनातला, म्हणजे एक वॉटरफॉल पण आहे आणि शंकराचं मंदिर सुद्धा आहे. आय होप तुम्ही टिकलेश्वराचा ब्लॉग पाहिला असेल. आता वॉटरफॉलला चाललो आहे तिथे आणि नंतर आम्ही चाफनाथचं मंदिर दाखवू. हे बघा बघा बघा, पहिलं वॉटरफॉल बघूया आणि नंतर मग मंदिर बघू. पण अरे बापरे, डेंजरस रस्ता आहे. पाणी नसेल कारण पाऊस एवढा पडत नाहीये. ए बाबानो, देवरुख पासून किती लांब होतं हे? 15 किलोमीटर ना? जास्त, 15 पेक्षा जास्त होतं किलोमीटर. आणि खूप आत आलोय आम्ही. गावाचं नाव आहे चाफवली. माझ्या अडकलेलं सावकाश आलात तर काय, कुठे कुठे जातोय, कुठलं एक्सप्लोअर करतोय, काय सांगू. पाणी आहे. येस येस, पाणी आहे. बघूया थोडं तरी असू दे. हा एवढं कुठं एक्सप्लोअर करतोय यार, कुठे जातोय बाबांनो. हा खरंच यार, एवढं जातो, मेहनत आहे. सबस्क्राईब करा चॅनल. आणि आमचा ट्रक ड्रायव्हर दाखवतो तुम्हाला, हेवी ड्रायव्हर होता. म्हणजे आम्ही एवढे घाबरलेलो की काय सांगू तुम्हाला. हा, तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्या गाडी बिडीवर तर त्याला DM करा, विवेक घाटेला. यास, आपल्या गावची फिलिंग यार. हो आलो बाबा, सही यार. आल्याचा फायदा झाला, म्हणजे आहे पाणी असेल म्हणून. हा, जाऊया पुढे आपण. हे जास्त रिक्स घेऊन पण चालणार नाही, कारण बुळबुळीत झालं असेल. हे बघा वॉटरफॉल. या हाच आमचा तो ड्रायव्हर. इतका जबरदस्त गाडी घेऊन आलाय. कसं वाटली तुला ड्रायव्हिंग याची? गिरली म्हणून गिरवायची असेल तर मला विजिट करा. कोणाला गिरवायची असेल तर माझ्यावर विजिट करा. यार. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. मित्रांनो, आवाज येणार नाही पण इंद्रधनु तयार झालंय. हे बघा इथे जबरदस्त, कारण ऊन आहे आणि पाणी पडतंय त्यामुळे इंद्रधनु तयार झालंय. बघा, सही वाटतंय ना यार. हा ऊन पण आहे हा, तरी पण आज तारीख आहे 28 ना? 28 जून. 28 जून. म्हणजे आता पाऊस पाहिजे होता, हा. पण आता ऊन आहे आपल्याकडे. तरी पण आपल्या चापनात वॉटरफॉलला अजून पाणी आहे. हा, तरी पण पाणी आहे, त्यामुळे तुम्ही या आणि मनसोक्त आनंद लोकांना लुटा. माहिती नाही की पाणी आहे की नाही. हा. फक्त असे चुके लावतात म्हणजे की नाही ते. तुम्हाला सांगतो, आम्हाला बरीच जण बोलली होती की आमचं टिकलेश्वर झाल्यानंतर कुठे जायचं कळत नव्हतं आम्हाला. पण मग आम्ही ठरलं चाफनाथला जाऊया. पण बरीच जण बोलली होती की पाणी नसणार. काय रे? हा.
बरीच जण बोलली होती पाणी नाही नका जाऊ, पण आमच्याकडे एक हेवी ड्रायव्हर होता, तो म्हणाला की ठीक आहे जाऊया आपण, काही करू. जिद्द होती आमच्याकडे. त्याला आणि शेवटी डीएम करा फक्त. हा बघा हा तो ड्रायव्हर आम्ही इंस्टावर त्याचा खतरनाक बाईक चालवत होता. सर बिग फॅन. बिग सेन्सर म्हणजे ह्याच्यामुळे आम्ही पोहोचलो, लवकर पोहोचलो. आणि तुम्हाला जर यायचं असेल चाफनातला तरी नक्की या, मंदिराला सुद्धा भेट द्या आणि वॉटरफॉलचा सुद्धा आनंद घ्या. पाणी खूप आहे. आहे पाणी. ठीक आहे आम्ही पाऊस पडला की आता पाऊस पडल्यावर अजून चांगला, हा अजून मजा येईल. जायला दे. जरा हा जायला दे. बंदच करत असतील मला वाटतंय पावसाळ्यात वगैरे. आताच या तुम्ही. हा आताच या. आता जाऊया आपण चाफनाथ मंदिरात आणि मंदिराचं दर्शन घेऊया. चला. ही पालखी वाटते ना, पालखी आहे. आणि हे जे कोरलंय ना ते दगडात आहे पूर्ण. हे बघा पूर्ण दगडात आहे. आणि जी पिंड आहे ना शिवपिंड ते आतमध्ये आहे. आणि हा सगळा असा परिसर आहे. इथे येताना तुम्हाला अगोदर पण शिवपिंड लागेल. आय थिंक ती जुनी आहे की काय नक्की माहिती नाही. इथले जर कोणी असतील तर नक्की कमेंट करा. आणि इथून हा व्ह्यू दिसतो. तिथे एक मंदिर आहे, तिथे जायचं होतं पण विवेक म्हणाला की नको तूच जा, मी जातो, मी मुंबईला जातो. अचानक भयानक प्लॅन ठरलेला देवरू करून. काय जायचं होतं, इथे यायचं होतं, नाही एवढी ठिकाणं काढली ना आम्ही, इकडं जायचं तिकडं जायचं, नाही ना हे नाही ते नाही, हे नाही. शेवटी फायनली ठरलं आमचं चाफनाथला यायचं. भयंकर आलं, खूप लांब रस्ता आहे आणि कच्चा रस्ता आहे, मध्ये मध्ये आहे पक्का, पण एकदम ड्रायव्हर चांगला पाहिजे, आमच्यासारखा ड्रायव्हर पाहिजे. मी येताना दाखवलं नाही कारण मोबाईल काढू शकत नव्हतो, एवढी अवस्था. हे बघा कोपऱ्यापासून हात जोडतो. हात जोडले बाबा. नाही रस्ताच तसा होता, पण ठीक आहे मस्त आणले त्यांनी. हा लवकर आलो त्या निमित्ताने आम्ही. पण बरं झालं. हा ड्रायव्हरला माझ्याकडून एक पाणी बॉटल. पाणी हॉटेल अजून काय तेवढंच देऊ शकतो. पण इथलं जर कोणी असेल चाफवलीचं वगैरे तर नक्की कमेंट करा आणि माहिती वगैरे सांगा कमेंटमध्ये, कारण आम्हाला एवढी माहिती नाही आहे इथली. कुठली खाली नदी आहे, किती छान मंदिर आहे ना ते, डोंगरात आहे पण ते एकदा. ड्रायव्हर 2 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे देवरुखला. ड्रायव्हर सज्ज. चला ड्रायव्हर सज्ज झालेला आहे. आणि तुम्हाला एक अंदाज आला असेल की मागच्या यूट्यूब चॅनलला उज्जैनचे ब्लॉग आले, महाकाल असतील किंवा बरेच पिसारनाथ किंवा कनकेश्वर असे बरेच सारे व्लॉग आले असतील. ते सुद्धा शंकराच्या रिलेटेड होते. आणि आत्तासुद्धा ह्यासुद्धा चॅनलवर तुम्हाला शंकराच्या रिलेटेडच ब्लॉग येतात. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय काही कळत नाही आहे नक्की काय आहे. सो असेच ब्लॉग घेऊन येत राहीन, माहिती घेऊन येत राहीन. आता चाललोय आम्ही, निघालो. हां हे बघा ड्रायव्हर सज्ज झालेले आहेत. पण खरंच मानलं पाहिजे, म्हणजे कुठून कुठून गाडी काढली त्यांनी, जबरदस्त. एक तुम्हाला पार्ट मिळेल थोडासा, आता काढतो आम्ही. हा आता काढतो आम्ही, थोडंसं दाखवतो. तर तिथेच मी एंड करतोय. तुम्हाला हा वॉटरफॉल आणि मंदिर हे कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओसह, माहितीसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मेसेज नॉर्मल स्पीड, नॉर्मल स्पीड आहे. नॉर्मल नाही. हा आता समजा चांगला रस्ता. जरा आता बघा खराब रस्ता आल्यावर कट वगैरे जो मारतो ना ही सगळी काळजी करतात. काय काय मी काय वाक्य बोलतो, विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा माझ्यावर बोलतो. कसा विश्वास ठेवला दाखव जरा. काहीच व्हिडिओ चालू आहे, सगळं चौकाच घेतोय. इकडे एक नंबर आराम आहे, आराम. गॉगल लावून हा मग गॉगल काढ ना बाळा. गॉगल काढ. आता बघ, हा आता तुमच्या बघ